कुठलाही उपवास म्हणला की आपल्याकडे मोजके 4 पदार्थ असतात. दाण्याची आमटी, वऱ्यांची भगर किंवा बटाट्याची भाजी, रताळ्याचा किस वगैरे वगैरे. पण याही पलीकडे जाऊन ह्याच जिन्नसीचा वापर करून आपण काहीतरी वेगळं आणि तितकंच टेस्टी तयार करू शकतो. आणि मग उपवासाच्या पदार्थातही आपल्याला व्हरायटी मिळू शकते. चला पाहूयात उपवासाचा असाच एक नवीन आणि वेगळा पदार्थ. मी आज उपवासाचा एक पदार्थ जो झटपट होतो असा उपवासाचा भगरीचा ढोकळा करून दाखवणार आहे. तर चला बघूयात या ढोकळ्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं. ही 1 वाटी भगर आहे. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचंय, नंतर जिरं घालायचंय, साखर घालायची आहे आणि अर्धी वाटी दही घालायचंय आणि पाण्यामध्ये ते कालवून ठेवायचंय. आता हे ढोकळ्याचं पीठ आपण भिजवायला घेऊयात. पहिल्यांदा या भांड्यामध्ये मी हे भगरीचं पीठ जे आपण केलंय ते घालते. भिजवण्यासाठी आपण त्याच्यात अर्धी वाटी दही घालू आणि पाणी घालून हे मिश्रण आपल्याला कमीत कमी 3-4 तास ठेवायला लागेल. म्हणजे मग त्याचं फर्मेंटेशन चांगलं होईल आणि ढोकळा हलका होईल. आता हे मिश्रणाचा आपला ढोकळा बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी हा कुकर गॅसवर ठेवते, म्हणजे तोपर्यंत तो तापून राहील. आणि मग या मिश्रणात आपल्याला वेळेवर चवीपुरतं तिखट, आता या मिश्रणात आपल्याला चवीपुरतं हिरवं तिखट घालायचंय, मीठ घालायचंय, आता या ढोकळ्याबरोबर नारळाची चटणी आपण केली आहे. असा हा ढोकळा बघा, तुम्हाला आवडतो का? खायला स्पॉन्जी होतो, तो हलका असतो, परत पचायला, तेव्हा तो तुम्हाला नक्की आवडेल असं वाटतं मला.